नमस्कार आणि वॅक्सिंग प्रक्रियेच्या तयारीच्या या सत्रात आपले स्वागत आहे. वॅक्सिंग करण्यापूर्वी क्लायंट तयार करणे अत्यंत आवश्यक आहे. हे क्लायंट आणि ब्युटिशियन दोघांसाठी सुरक्षित, प्रभावी आणि आरामदायक अनुभव सुनिश्चित करण्यात मदत करते. उद्दिष्टे. या सत्राची उद्दिष्टे पाहू. या सत्राच्या शेवटी तुम्ही या गोष्टी करण्यास सक्षम व्हाल. वॅक्सिंगच्या प्रक्रियेपूर्वी त्वचेची ॲलर्जी चाचणी घेणे आणि वॅक्सिंगच्या प्रक्रियेपूर्वी क्लायंटला तयार करणे. वॅक्सिंग प्रक्रियेसाठी पुढे जाण्यापूर्वी क्लायंटची ॲलर्जी चाचणी झाली आहे याची खात्री करा. ॲलर्जी चाचणी ही एक आवश्यक पायरी आहे जी कोणत्याही वॅक्सिंग प्रक्रियेपूर्वी वगळली जाऊ नये. हे ब्युटिशियन आणि क्लायंट दोघांनाही संभाव्य ॲलर्जिक प्रतिक्रिया, त्वचेच्या संवेदनशीलतेच्या समस्या किंवा आधीच अस्तित्वात असलेल्या त्वचेची स्थिती ओळखण्यास मदत करते. क्लायंटसाठी सुरक्षित आणि आरामदायक अनुभव सुनिश्चित करते. व्हॅक्सिंग प्रक्रियेच्या कमीत कमी 24 तास आधी आपण चाचणी करणे आवश्यक आहे. व्हॅक्सिंग प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी नेहमी क्लायंटकडून लेखी परवानगी घ्या. ॲलर्जी किंवा त्वचेची संवेदनशीलता चाचणी करताना या मार्गदर्शक तत्वांचे अनुसरण करा. प्रथम, क्लायंटचा हात सौम्य साबण आणि पाण्याने स्वच्छ करा. त्यानंतर त्वचा चांगली कोरडी करा. हाताला थोड्या प्रमाणात मेण लावा. गरम किंवा उबदार मेणासाठी मेणाची पट्टी लावा आणि तुमचा तळहात झपाट्याने हलवा आणि झटपट हालचाल करून केसांच्या वाढीच्या दिशेने खेचा. त्वचेची चिडचिड किंवा लालसरपणाच्या कोणत्याही लक्षणांसाठी त्वचेचे निरीक्षण करा आणि क्लायंट कार्डवर त्यांची नोंद करा. कोणतीही अनपेक्षित तीव्र प्रतिक्रिया न दिसल्यास पूर्ण वॅक्सिंग प्रक्रियेसाठी 24 तासांनंतर क्लायंटला परत येण्यास सांगा. वॅक्सिंगनंतर लालसरपणा ही एक सामान्य अपेक्षित प्रतिक्रिया आहे जी काही तासात निघून जाते. यशस्वी आणि आरामदायक अनुभव सुनिश्चित करण्यासाठी वॅक्सिंग प्रक्रियेपूर्वी आपल्या क्लायंटला योग्यरित्या तयार करणे महत्त्वाचे आहे. तुमचा क्लायंट तयार करताना या चरणांचे अनुसरण करा. पायरी 1. क्लायंटला आरामदायक वाटू द्या. प्रक्रियेबद्दल आदल्या दिवशी क्लायंटशी काय चर्चा झाली, वॅक्सिंगनंतर काय अपेक्षा करावी आणि क्लायंटला शरीराच्या कोणत्या भागाचे वॅक्सिंग करणे आवश्यक आहे ते विचारा. क्लायंटला वॅक्सिंग प्रक्रिया समजावून सांगा. प्रक्रियेदरम्यान आणि नंतर ते काय अपेक्षा करू शकतात, जसे की लालसरपणा, त्वचेवर पुरळ उठल्यासारखे दिसणारे थोडेसे अडथळे जे काही तासांनंतर निघून जातील. क्लायंटला संकोच न करता प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करा. वॅक्सिंग प्रक्रियेदरम्यान क्लायंटला किंवा क्लायंटच्या शरीराच्या प्रतिक्रियेवर परिणाम करणारी कोणतीही वैद्यकीय परिस्थिती असल्यास किंवा औषधे घेत असल्यास त्यांना विचारा. क्लायंटची त्वचा कोणत्याही कट, ओरखडे किंवा वॅक्सिंगमुळे खराब होऊ शकणाऱ्या त्वचेच्या इतर जळजळांसाठी तपासा. क्लायंटला प्रक्रिया आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम समजले आहेत हे कबूल करण्यासाठी संमती फॉर्मवर स्वाक्षरी करा. क्लायंटला सहज काढता येतील असे आरामदायक कपडे घालण्याची आणि मेण लावलेल्या भागाला त्रास देणारे घट्ट कपडे घालण्याचे टाळण्यास सुचवा. प्रक्रिया करण्यापूर्वी क्लायंटची त्वचा स्वच्छ आणि कोरडी असल्याची खात्री करा. पायरी 2. क्लायंट ड्रेपिंग. वॅक्सिंग सेवेपूर्वी क्लायंटची गोपनीयता, आराम आणि नम्रता सुनिश्चित करण्यासाठी क्लायंट ड्रेपिंग प्रक्रियेचे अनुसरण करणे महत्त्वाचे आहे. वॅक्सिंग सेवेपूर्वी क्लायंटला ड्रेप करण्यासाठी खालील सामान्य पायऱ्या आहेत. क्लायंटला त्यांचे कपडे आणि दागिने जेथे मेण लावणार त्या भागातून काढून टाकण्यास सांगा. क्लायंटला स्वच्छ आणि सॅनिटाइज्ड टेबल किंवा बेडवर झोपायला सांगा.
क्लायंटला आरामदायक स्थान द्या. क्लायंटची मोबिलिटी, आराम आणि गोपनीयतेची काळजी घ्या. क्लायंटच्या शरीरावर स्वच्छ डिस्पोजेबल शीट किंवा टॉवेल बांधा. फक्त मेण लावण्याची जागा सोडा. क्लायंट आरामदायक असल्याची खात्री करा आणि आवश्यकतेनुसार ड्रेपिंग समायोजित करा. यानंतर आपण वॅक्सिंगसाठी पुढे जाऊ शकता. हे आम्हाला या सत्राच्या शेवटी आणते. समारोप करण्यापूर्वी शिकलेल्या मुख्य मुद्द्यांकडे पाहू. वॅक्सिंग प्रक्रियेच्या किमान 24 तास आधी ॲलर्जी चाचणी घेणे महत्त्वाचे आहे. वॅक्सिंगच्या वेळी आपण प्रथम क्लायंटला आरामदायक वाटते आहे हे बघणे आणि संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगणे आवश्यक आहे. आपण हे देखील सुनिश्चित केले पाहिजे की क्लायंटला वॅक्सिंग प्रक्रियेवर परिणाम करणारी कोणतीही वैद्यकीय स्थिती नाही. वॅक्सिंग प्रक्रियेपूर्वी क्लायंटला ड्रेप करणे ही देखील एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. अभिनंदन, आपण नुकतेच क्लायंट कसे तयार करावे आणि वॅक्सिंग प्रक्रियेपूर्वी ॲलर्जी चाचणी कशी करावी हे शिकले आहे. पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि मी तुम्हाला पुढील सत्रात भेटेन.